परिवर्तन विकास आघाडी, कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची, निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा. सौ सुनीता रोहिदास मोरे, उमेदवार नेरळ जिल्हा परिषद गट, निशाणी मशाल. श्री भगवान बाळकृष्ण जंचे, उमेदवार नेरळ पंचायत समिती गण, निशाणी घड्याळ. श्री महेश लक्ष्मण खारीक, उमेदवार दामत पंचायत समिती गण, निशाणी घड्याळ. मशाल आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसह चर्चा करतोय. नेरळच्या राजकारणासंदर्भामध्ये परिवर्तन आघाडीची नेरळमध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात झालेली आहे. अंतिम टप्प्यामध्ये काही दिवस, काही तास शिल्लक राहिलेले आहेत. याच अनुषंगाने परिवर्तन आघाडीमध्ये नेरळ शहरामध्ये मग भगवान जंचे, रोहिदास मोरे हे दोन नेते जे आहेत हाताला हात लावून प्रचारामध्ये सक्रिय झाले दिसून येते. या दोघांभोवती नेरळचं राजकारण होतं. मात्र आता हे दोन परिवर्तन आघाडीमुळे एकत्र आलेले आहेत. आता हे दोन नेते परिवर्तन आघाडीचे उमेदवार जे भगवान जंचे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभे आहेत आणि नेरळ जिल्हा परिषदेसाठी रोहिदास मोरे यांच्या पत्नी सुनीता रोहिदास मोरे आणि त्यांचे पुत्र असलेले आज आपण प्रथमेश मोरे यांच्याशी संवाद साधणार आहे. नेरळचं राजकारण मोरेंभोवती बऱ्यापैकी फिरतं म्हणून चर्चा करतोय. सर, शेवटच्या टप्प्यात काही तास शिल्लक राहिलेले, प्रचारामध्ये आघाडी दिसतेस. राष्ट्रवादी आहे, पूर्णपणे वेगवेगळे मित्र पक्ष आहे, आरपीआय काही गट आहे, काही लोकांना तुम्ही सोबत घेतले आहेत. कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे? नमस्कार, मी प्रथमेश रोहिदास मोरे. आज नेरळमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा जनतेने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आमची परिवर्तन विकास आघाडी ही अतिशय चांगल्या प्रकारे प्रचारात अग्रेसिव्ह भूमिका न घेता लोकांशी प्रेमळ प्रमाणे मतं मागत आहे. लोकांना विनंती करत आहे. आम्ही इलेक्शनला सामोरं जात असताना आम्ही काय विकास करू, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भर टाकलेली आहे. लोकांना विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही मतदान मागत आहे. तर आमचा एकच हेतू आहे, नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड, नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जे खूप अनेक समस्या आहेत. नेरळमध्ये एक चांगला प्रथम प्रकार आहे, आरोग्यासाठी हॉस्पिटल नाहीये. आज आम्हाला नेरळमध्ये एक अतिशय चांगला भव्यदिव्य हॉस्पिटल उभा करायचं आहे. तसेच शेलूगणात त्या साईडलाही आम्हाला एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल उभा करायचं आहे. प्रामुख्याने आमची प्रथम मागणी ही असेल. तसंच आता नेरळमध्ये बिडसावणे पाण्याची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे. पाण्याचे काही एरियात पाणी एक टाइम जातं, काही एरियात 2 टाइम जातं. आमचा प्रयत्न असा आहे की अधिक एरियात 2 टाइम पाणी केलं पाहिजे. नवीन नवीन सोसायटी आहेत, त्यांना पाणी भेटत नाहीये. त्या लोकांचे आता प्रचार करत असताना खूप समस्या जाणवल्या की आपण कुठे कमी पडतोय, की जेव्हा आपण पण लोकांच्या सेवेत आहे पण एवढी सेवा आपल्याकडनं होत नाहीये. ते आता प्रचारात जात असताना आम्हाला समस्या, लोकांच्या समस्या, आता ज्या समस्या आम्हाला कळल्यात त्या आम्ही समस्या 100% पुऱ्या करणार. जेवढा वेळ आम्हाला समस्या पुरा करायला लागेल तेवढा आम्ही पुरा वेळ देणार समस्या पुऱ्या करण्यासाठी. मूळ मुद्दा असा की बोलले आक्रमक आम्ही प्रचार करत नाही, हा विरोधकांना टोला होता. नाही, आम्ही विरोधकला टोला विला असं आम्ही काही समजत नाहीये. जे काय आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही राजकारण इलेक्शन होत आहे, हे 4 दिवसाचं इलेक्शन आहे. नंतर एकमेकांचे चेहरे बघत आहेत, त्यामुळे आम्ही कुठलाही तंटा न करता खेळीमेळीच्या वातावरण आम्ही इलेक्शनला सामोरं जात आहे. प्रचारामध्ये आदिवासी भाग पण मोठ्या प्रमाणात आहे, शहरीकरण आहे. याचा मतदारांना कशा प्रकारे संदेश द्याल? आदिवासी भाग बोललो तर अतिशय चांगल्या प्रकारची आज ते सुज्ञ मतदार झालेले आहेत. पूर्वी एक वेगळ्या प्रकारे त्यांच्याकडे बघितलं, पण आता ते शहरी जसे मतदार आहेत तसेच आदिवासी मतदार झालेले आहेत. की त्यांना आपण कुठलेही आदिवासी समाज म्हणून उल्लेख हे करू शकत नाही, की ते अतिशय चांगले प्रकारचे सुज्ञ झालेले आहेत. त्यांना माहिती आहे कोण विकास करतो, कोण काय देतं. आता आम्ही जी काही आदिवासी पाड्यामध्ये जी कामं केलेली आहेत ती आम्हाला 100% ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आमच्या जोडीचे असलेले भगवान शेठ संचे यांनी तर सरपंचाच्या काळात खूप आदिवासी वाड्या वस्तीत कामं केलेली आहेत आणि शहरी भागात आमचे नव्याने कामं चालूच आहेत. आम्ही कुठना कशी कामं आणतो, पण आम्ही विकासची कामं आणून दाखवतो. हे आम्हाला यापुढेही करत राहायचंय. विकासाचा मुद्दा म्हटला पण अजूनही ग्रामीण भाग आहे, शहरीकरण. नेरळ खूप महत्वाची बाजारपेठ आहे. आपल्याला नेरळमध्ये काय करता येईल भविष्यामध्ये? नेरळमध्ये बघा, प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाल तर जे फुटपाथवर आज जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी जो जिल्हा परिषदनी व्यापार संकुल आणले, प्रथम तर त्यांना त्यांच्या हक्काची गाळे भेटले पाहिजेत, त्यांना भेटले पाहिजे. आणि काही बेरोजगार तरुण आहेत त्यांनाही ते गाळे भेटले पाहिजेत. आता जिल्हा परिषद मध्ये 1-1.5 महिना अगोदर ते नेरळ व्यापार संकुलचं टेंडर करण्यात आलं होतं.
ते टेंडर अशा व्यक्तींनी गेलं, काही सत्ताधाऱ्या माणसांच्याच नातेवाईकांनी ते टेंडर घेतलेलं. ते त्याची वर्क ऑर्डर सुनीता रोहिदास मोरे माझी आई तिच्या नावाने आम्ही उपोषणाचा अर्ज केला मम्मीने. तेव्हा ती वर्क ऑर्डर मी सध्या थांबवलेली आहे, जेणेकरून जो टेंडर ज्यांनी घेतलाय तो गव्हर्नमेंटचा एक रेट आणि तो त्याच्या काही रेटनी तो त्यांना भाड्याने देऊ शकतो. आमचं एकच म्हणणे, जे गाळे ज्यांना भेटावे स्थानिकांना किंवा ज्यांच्या टपऱ्या तुटलेल्या आहेत त्यांना जे गाळे भेटावे, त्यांना गव्हर्नमेंट जिल्हा परिषद मधून ते गाळे त्यांना भेटावे आणि त्यांना कमी भाडा भेटावा. आता एखाद्याने टेंडर घेतला तो त्याच्या मर्जीप्रमाणे भाडा लावेल. त्यामुळे आम्ही ते ज्यांना हक्क आहे त्यांना ते हाणून पाडलं म्हणजे तुम्ही त्या अर्थी हाणून पाडलंय. मूळ मुद्दा असा आहे, तुम्ही युवक आहेत, अनेक वर्ष तुम्ही ठाकरे गटामध्ये काम करता. तुमच्या मनामध्ये युवकांबद्दल काय आहे? कारण तुमच्या आई निवडणूक रिंगणात आहे, पण किंग मेकरची भूमिकेत तुम्ही असता. नेरळमध्ये युवकांमध्ये प्रत्येक त्यांचे कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम असो, कुठल्याही प्रकारचे त्यांचे सांस्कृतिक खेळ असो, क्रीडा असो, त्याच्यात प्रत्येक सगळ्या युवकांना, नेरळच्या आणि जिल्हा परिषद युवकांच्या माहिती आहे की मी माझा सहभाग प्रत्यक्ष असतो आणि जेव्हा माझ्याकडे जे कोण येतात मी त्यांना कधी कुठल्या प्रकारची गोष्ट नाही बोलत नाही. जे सांगतात तसं त्या गोष्टी आम्ही करतो. त्यामुळे युवकांच्या मनात खरंच माहिती आहे त्यांना कोण करणार आहे. सर, शेवटचा प्रश्न, मतदारांना काय सांगाल तुम्ही? मी मतदारांना एकच नम्र विनंती करतो की येत्या 7 तारखेला सुनीता रोहिदास मोरे यांची निशाणी आहे 2 नंबरवर मशाल, श्री भगवान शेठ चंचे यांची निशाणी आहे घड्याळ. तर यांना दोघांना प्रचंड बहुमताने विजयी करा. तसेच दामत पंचायत समिती गणात महेश खारीक यांची निशाणी आहे घड्याळ, यांनाही प्रचंड बहुमताने विजयी करा. हीच आपणास नम्र विनंती करतो. तुमचं एक मत म्हणजे विकासाला मत, हे ध्येय तुम्ही पकडून चाला. हे होते प्रथमेश मोरे. त्यांनी सांगितलं महत्वाचा मुद्दा की आम्ही शांतपणे प्रचार करतोय, आक्रमकपणे प्रचार करत नाही. विरोधकांना हा टोल आहे आणि विकासाच्या मुद्द्यांवर जे इथे गाळे जे देण्यात आले आहेत किंवा देण्यात येण्याचे ते सर्वसामान्य लोकांना देण्यात यावे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला किंवा टेंडर कशा प्रकारचं काढलं हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हाही प्रश्न निवडणुकी निमित्ताने उपस्थित आहे. सर, तुम्हाला शुभेच्छा आणि आभार सुद्धा. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.